पाहत आहात न्यूज मराठी 15। ठळक बातमी, विचार नवीन। नमस्कार, न्यूज मराठी 15 मध्ये आपलं स्वागत आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बनावट आणि अनधिकृत कापूस बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तब्बल 9,15,416 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माहितीनुसार जामनेर शहरातील साईनगर परिसरात राहणाऱ्या दीपक राजमल चौधरी यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस बियाण्यांचा साठा करून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार प्रोबेशनरी DYSP प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत घरातून 40 गोण्या आणि 1016 बियाण्यांची पॅकेट्स जप्त करण्यात आली। एकूण 9,15,416 रुपये किंमत असलेल्या या बियाण्यांची विविध कंपन्यांचे ब्रँड पोलिसांना आढळून आले। तपासादरम्यान संबंधितांकडे बियाणे विक्रीसाठी आवश्यक परवाने आणि कागदपत्रे नसल्याचे आढळून आले। तसेच बियाण्यांच्या खरेदी विक्रीबाबतही कोणतेही समाधानकारक पुरावे त्यांनी सादर करू शकले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे उत्पादनांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी दीपक चौधरी, गुलाब पाटील, शेषराव पाटील यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण बघत आहात न्यूज मराठी 15 हे लोकप्रिय यूट्यूब चॅनल। न्यूज मराठी 15ला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आपण बघत राहा न्यूज मराठी 15 हे आमचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल। ठळक बातमी, विचार नवीन।